नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। धर्मदाय आयुक्तालय भरती 2025 जवळपास 179 एवढ्या जागा आलेल्या आहेत। आता याची डिटेल नोटिफिकेशन आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला पात्रता कळालेली आहे, शैक्षणिक अर्हता कळालेली आहे, अभ्यासक्रम, परीक्षेची तारीख आणि यांनी नोटिफिकेशन खूप चांगल्या पद्धतीने दिलेले, कामाच्या जबाबदाऱ्या, अभ्यासक्रम एकदम डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघायचा आहे। आणि धर्मदाय आयुक्त भरतीसाठी आपण जे आहे एक रेकॉर्डेड बॅच लॉन्च केली मित्रांनो। आता ही जी बॅच आहे ही टीसीएसच्या पॅटर्नवर आहे। बघा, पहिले असा अंदाज होता की ही आयबीपीएस घेईल बरं का, म्हणजे मलाही वाटायचं की आयबीपीएसच घेईल, पण शेवटी ते म्हणतात ना की जज्बात पलट दे, वक्त पलट दे, तर ते अशा पद्धतीने ही जी आहे तर ती टीसीएस कडे ही भरती जी आहे तर ती गेलेली आहे। आणि टीसीएस पॅटर्न जो आहे तर तो जे आहे तर ती या बॅच मध्ये आपण कव्हरच केलेला आहे। तर आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। हा आपला नंबर आहे 8888996116। काही प्रॉब्लेम असेल याला तुम्ही संपर्क करू शकता। बघूया, धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून ही जाहिरात आलेली आहे। बघा, 9/9/2025 म्हणजे काल तयार केली दिली होती त्यांनी आणि आज त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। यांच्या आस्थानेपणीवरील गट ब अराजपत्रित आणि गट क या संवर्गातील रिक्त पद भरण्यासाठीची जाहिरात जी आहे त्यांनी इथं पाठवलेली आहे। त्याच्यासाठी 179 एवढी पदं जी आहेत तर ती इथं असणार आहेत। 3 ऑक्टोबर पर्यंत आपण जो आहे तर तो इथं अर्ज करू शकतो। त्याच्यामध्ये 5 पद आहेत आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, खूप चांगली संधी, अशी संधी जाऊ देऊ नका, फॉर्म भरा। मला वाटायचं वरिष्ठ लिपिकला जसं नगर परिषदेला एक्सपिरियन्स, इथे एक्सपिरियन्सच मागितलेला नाही कशाला, खूप चांगली गोष्ट आहे। गट ब अराजपत्रित विधी सहाय्यक S15 ची वेतन श्रेणी आहे, म्हणजे PSI ST एसओ लेवलचा आहे तो। 41,800 1,32,300 जागा फक्त 3च आहे, त्याच्यामध्ये पण आय थिंक ओपनला एकच जागा असेल। अराजपत्रित गट ब लघु लेखक उच्च श्रेणी S16 ची वेतन श्रेणी आहे, 44,900 1,42,400 2च जागा आहेत फक्त। गट ब अराजपत्रित लघु लेखक कनिष्ठ श्रेणी S15 41,800 1,32,300 जागा किती? 22 चांगल्या जागा आहेत बरं का, 22। पुन्हा आपले हे 2 पद, आपल्याला काय पाहिजे, हे 2 पद, खूप चांगली संधी आहे। गट क निरीक्षक S13 ची वेतन श्रेणी, गट क असून S13 ची वेतन श्रेणी म्हणजे फक्त PSI ST लेवल पेक्षा एक लेवल तुमची कमी इथं। 35,400 1,12,400 121 पद आहेत, चांगली जागा आहेत। वरिष्ठ लिपिकच्या S8 आहे 25,500 21,100 31 जागा। आणि आपली जी क्लर्क असते त्याची वेतन श्रेणी असते S6। आता जे क्लर्कचा जो लॉट लागलाय 7,000चा, तर त्याच्या ही वरची वरिष्ठ लिपिकची पद आपल्याला सुरुवातीच्याच कालखंडात बघायला मिळतं। 179 एवढे मोठ्या पदांसाठी जाहिरात आलेली। तुम्ही म्हणाल 179 एवढी मोठी पद का? तर बघा मित्रांनो, सध्या आता भरपूर हा जो क्राऊड आहे ना S6 वाला क्लर्कचा, हा MPSC कडे गेलेला आहे। खूप सारे उमेदवार तलाठी वगैरे, सध्या मार्केटमध्ये पाहिजे तेवढी कॉम्पिटिशन नाही आहे। फक्त काय कट ऑफ हाय जातो, याचं कारण काय की काही उमेदवार पुन्हा ती परीक्षा पास होत आहेत म्हणून, नाही तर बाकी या परीक्षा काही एवढ्या अवघडही नसतात। 11 सप्टेंबर पासून फॉर्म भरणं सुरू होणार आहे, 3 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे। आता फॉर्म कशा पद्धतीने भरावा याचा मी लगेच डिटेल व्हिडिओ बनवतो, तो व्हिडिओ बघितल्याशिवाय फॉर्म भरू नका। परीक्षा तारीख पण आपल्याला आलेली आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, म्हणजे लगेच परीक्षा होणार आहे। म्हणजे आता तुम्हाला दुहेरी मेहनत करावी लागणार आहे। आता काय, काही मुलांची कंबाईन ग्रुप सी ग्रुप बी ची पण परीक्षा आहे प्रिलिमची, आणि त्याच वेळी आपली ही परीक्षा येणार आहे। तर तुम्हाला दोघीचा समतोल साधून जे आहे तर ती परीक्षा द्यायची आहे। 1,000 रुपये आणि 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांना कुठल्याही पद्धतीचं शुल्क लागणार नाही, आणि शुल्क हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे। एकापेक्षा अधिक पदासाठी पण तुम्ही अर्ज करू शकतात, पण स्वतंत्र शुल्क भरावं लागेल। वरिष्ठ लिपिक, निरीक्षक दोन्ही पदांसाठी फॉर्म भरायचे। 900 900 1800 आणि 1000 2,000 रुपये लागतील तुम्हाला। विधी सहाय्यक 3 जागा आहेत, याच्यामध्ये ओपनची 1 जागा आपल्याला पाहायला मिळते। आणि याची पात्रता काय लागणार माहितीये का? लॉ ची पदवी पाहिजे आणि त्यासोबत तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, याच्यातच एक्सपिरियन्स मागितलेले। त्याच्यानंतर लघु लेखक उच्च श्रेणी, याच्यामध्ये बघा 10वी पास पाहिजे, 120 चं लघुलेखनाचा सर्टिफिकेट पाहिजे, 40 इंग्लिश आणि मराठी 30 सर्टिफिकेट पाहिजे। पुढे कनिष्ठ लघुलेखक कनिष्ठ श्रेणी 22 जागा आहेत, याचे फक्त 100 चं लघुलेखनाचा सर्टिफिकेट पाहिजे, 40 इंग्लिश 30 मराठीचं सर्टिफिकेट टायपिंगचं पाहिजे। आता आपलं निरीक्षकच्या साठी मी थोडं व्यवस्थित सांगतो तुम्हाला। ओपनच्या 37 जागा आहेत, चांगली जागा आहे बरं का। सध्या जर तुम्ही ऑब्झर्व केलं, ओपनच्या काही ठिकाणी जागाच येत नाही आहे। त्याच्यानंतर EWS वाल्यांना चांगली संधी 15, SCBC वाल्यांना पण चांगली संधी 15 जागा भेटलेल्या आहेत त्यांना। त्याच्यानंतर SBC साठी फक्त 2 जागा, OBC साठी पण कमीच जागा आहेत, 18 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। त्याच्यानंतर NTD साठी 2, NTC साठी 5, NTB साठी 3, VJ साठी 4 जागा।
आणि अनुसूचित जाती एससी साठी फक्त इथं 7च जागा आपल्याला पाहायला मिळतात आणि अनुसूचित जाती एससी साठी 13 जागा आहेत आणि जमातींसाठी इथं मात्र 7च जागा असणार आहे। एसटी साठी जागा कमी आहेत मित्रांनो, फक्त 7च जागा आपल्याला इथं जे आहेत तर ते बघायला मिळतात इथं। बाकी ओव्हरऑल पाहायला गेलं एससीबीसी ईडब्ल्यूएस वाल्यांना चांगले काय, ईडब्ल्यूएस चा कट ऑफ पण सध्या कमी जातोय, म्हणून ईडब्ल्यूएस मधील जे कोणी पात्र असतील त्यांनी फॉर्म भरायचा आहे। एससीबीसी वाल्यांनी पण पात्र उमेदवारांनी इथं फॉर्म भरायचा आहे आणि ओपनच्या तर चांगल्याच जागा इथं आपल्याला बघायला मिळतात। बघा काय सांगितलेलं आहे, पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणती उच्च अर्हता धारण केलेली असेल, बाकी काही विचारले, अनुभव विचारला नाही, टायपिंग विचारले नाही, काहीच विचारलं नाही, खूप चांगली संधी आहे इथं। पुढचं वरिष्ठ लिपिक 31 पद आहेत, त्याच्यामध्ये ओपनची 6 पद आहेत, चांगली गोष्ट आहे। ईडब्ल्यूएस वाल्यांना 4 पद, यांना 4 पद, ओबीसी वाल्यांना फक्त 6 पद, एसबीसी वाल्यांना 1, एनटीडी वाल्यांना 1, एनटीसी 1, पुन्हा इथं एसटी वाल्यांना फक्त 2च पद आहेत आणि एससी वाल्यांसाठी इथं 4 पद आपल्याला पाहायला मिळतात। ओके, याची पात्रता काय बघा, पदवी सांगितलेले इंग्रजी मराठीचं किंवा म्हटलेलं आहे, म्हणजे दोघांपैकी एक लागेल, दोघांपैकी एक, दोघी लागणार नाही, म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ही। मराठीचं 30चं पाहिजे, किंवा शब्द आल्यामुळे काय झालं की काहींचं मराठी होतं, काहींचं इंग्रजी होतं, तर तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, इथं तुम्हाला ही गोष्ट बघायला मिळते। वयोमर्यादा 18 ते 38, मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष असणार आहे आणि कट ऑफ डेट तुमची 3 ऑक्टोबर 2025 असणार आहे। त्याच्यानंतर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि याच्यासाठी तुमचे 4 विषय असतील, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता व विषय ज्ञान याचा समावेश असणार आहे। परंतु आपलं जे वरिष्ठ लिपिक आणि निरीक्षक आहे या पदांसाठी फक्त तुम्हाला 4च विषय इथं जे आहेत तर ते बघायला मिळतील, सोबत त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे, खूप चांगली अशी गोष्ट केलेली आहे। 200 गुणांचा पेपर असणार आहे, 2 तास तुम्हाला वेळ मिळणार आहे आणि 100 प्रश्न तुम्हाला इथं जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे। ओके, आपण अभ्यासक्रम पाहूया। बघा मराठी हा विषय आहे, मराठीमध्ये बघा सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ आणि उतारा, तर हे विचारलं जाणार आहे। पुन्हा इंग्रजीमध्ये बघा कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग, कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज। बुद्धिमत्ता चाचणीचा पण सिलेबस दिलेला आहे, जे कोणी करत नाही चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी। सामान्य ज्ञानचा हा पूर्ण जो आपला कंबाईनचा प्रिलिमचा सिलेबस आहे तोच आहे, म्हणून कंबाईन प्रिलिम देणाऱ्या उमेदवारांना ही चांगली संधी असणार आहे। पुन्हा बघा इतिहासाचा आहे, आधुनिक भारताचाच इतिहास इथं विचारलेला आहे। पुढचं भूगोल, महाराष्ट्र तसेच भारताचा भूगोलावर इथं प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर राज्यशास्त्र हा विषय असणार आहे आपला, सामान्य विज्ञान विषय असणार आहे, याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, हायजीन, झुलॉजी म्हणजे ते आणि चालू घडामोडी इथे विचारले जाणार आहे। कंबाईनचा सिलेबस त्यांनी कॉपी पेस्ट केलेला आहे। त्यासोबत रिझनिंग मध्ये कोणते टॉपिक असतील ते पण सांगितलेले बघा, अॅनालॉजीज, सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस, व्हिज्युअलायझेशन, ओरिएंटेशन, व्हिज्युअल मेमरी, डिस्क्रिमिनेशन, बघा हे सगळे टॉपिक दिलेले, हे सगळे टॉपिक तुम्हाला लवकरच यांच्यावर डिटेल एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ म्हणजे सिलेबस डिकोडिंगचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे। बघा रिझनिंग साठीचा व्हिडिओ लवकरच किरण सर किंवा आपली बाकीची फॅकल्टी असतील तर ते घेऊन येणार आहे, हे सर्व एक्सप्लेन केले जातील। याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, काय ट्रिक असते, कशा पद्धतीने तुम्ही तयारी करायची असते, तर या सगळ्या गोष्टीचा लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे, म्हणून तुम्ही हे चॅनल जे आहे तर ते जॉईन करून ठेवायचे तुम्हाला। आणि या बॅचला जॉईन करण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि GM10 कोड यूज कराल तर या बॅचच्या प्राइसवर तुम्हाला आणखी 10% ऑफ मिळणार आहे। आता बघा आपल्याला हा संपूर्ण पेपर काढलेला आहे TCS पॅटर्न नुसार होणार आहे आणि TCS पॅटर्न नुसार तयारी करायची असेल, मागील क्वेश्चन पेपर पाहिजे, याच्यासाठी आपण काय केलेले की तलाठीच्या 57 प्रश्नपत्रिका या बुक मध्ये घेतलेल्या आहेत। आता काय करायचं, या 27 प्रश्नपत्रिका तुम्ही सॉल्व्ह करायच्या। तुम्हाला एक दिसेल की या 57 प्रश्नपत्रिका 2023 मध्ये झाल्या, परंतु 2025 मध्ये ज्या काही परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न इथूनच रिपीट झाले होते किंवा पॅटर्न सेम झालेला आहे, वोकॅब्युलरी बऱ्यापैकी रिपीट झालेली होती, ग्रामरचा पॅटर्न तुम्हाला कळतो, जीके मध्ये काय प्रश्न विचारले जातात, बुद्धिमत्तेमध्ये काय प्रश्न असतात, हे सर्व घटक तुमचे या पुस्तकातून कव्हर होतील। म्हणून आजच नजीकच्या बुक स्टोर मधून हे पुस्तक जे आहे तर ते तुम्ही ऑर्डर करा, Amazon वरून करू शकतात, आपले नंबर्स आहेत त्यांना कॉल करून तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते इथं ऑर्डर करू शकतात। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे। यासोबतच आगामी काळात ऑनलाईन कसा फॉर्म भरावा, त्याच्यानंतर त्याचा परीक्षा पॅटर्नचा डिकोडिंगचा व्हिडिओ, तयारी कशी करावी, ही संपूर्ण व्हिडिओ सिरीज तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर बघायला मिळणार आहे। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।